दुर्दैवी घटना आहे. मी आज अनायसे वर्धेमध्ये असतानाच मला या घटनेची माहिती मिळाली की या ठिकाणी आग लागलेली आहे. ही घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या पाठवल्या आणि ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अ, म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही. पण जी आग लागली हे काही फार मोठी घटना आहे. ही घटना फार सिरियस घ्यावं लागेल. कारण भंडाऱ्याचा विषय मागच्या वेळेस झालेला असताना त्या ठिकाणी जीवितहानी झाली. या ठिकाणी येऊन पाहिलं असताना फायर एक्स्टिंग्विशन जे आहे हे निकामी आहे. स्प्रिंकलर जे आहे ते सुद्धा निकामी आहे. त्या स्प्रिंकलरनी या ठिकाणी ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस काम केलेलं नाही. इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं आहे की नाही याचीसुद्धा मी आता चौकशी करणार आहे. पालकमंत्री साहेब आता कुठेतरी दौऱ्यावर गेलेले असताना त्यांचासुद्धा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की राजू या ठिकाणी जाऊन बघ. लगेच मी या ठिकाणी आलो. या ठिकाणी डेप्टी डायरेक्टर शंभरकर साहेबांची भेट घेतली. सिव्हिल सर्जन वाघसाहेब आहे, SDO साहेब जे आहेत त्यांचीसुद्धा भेट घेतलेली आहे. या ठिकाणचे तहसीलदारसुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. या सगळ्या घटनेचा मी माझ्या तीव्र शब्दामध्ये निषेध करतो की या ठिकाणी अशी घटना जी झाली ही घटना घडायलाच नको होती. अधिकारी काय करत होते? फायर एक्स्टिंग्विशन ऑन वर्किंगमध्ये आहे की नाही हे बघायला पाहिजे होतं. या ठिकाणी इतकं मोठं हॉस्पिटल आणि जर का ते पाईप लागलेले आहे आणि त्या पाईपमध्ये पाणी नाही आहे तर हे कुठल्या कामाचं? म्हणून या ठिकाणी योग्य ती चौकशी करण्याचे आदेशसुद्धा पालकमंत्री साहेब या ठिकाणी देणार आहे आणि मी सुद्धा या घटनेचा या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब विचारणार. अर्थाने शासन या ठिकाणी या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देत असते. हे सगळं या ठिकाणी काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांचं काम आहे की जो शासनाचा निधी आहे तो पुरेपूर उपयोग होतो की नाही, उपयोगात आल्यानंतर ज्या कामासाठी तो निधी आणला गेला ते काम व्यवस्थित झालं की नाही, ते वर्किंगमध्ये आहे की नाही हे पाहण्याचं काम या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांचं आहे. आता हे सगळे विषय समोर आले की ह्याच्यामध्ये कोणाची शेकल्या जाईल हे काही सांगता येणार नाही. जोपर्यंत आता ते डॉक्युमेंट समोर येणार नाही तोपर्यंत याच्यावर काही बोलण्यात फायदा. संध्याकाळी CM साहेबांसोबत बोलतो. या ठिकाणी जी काही दुर्दैवी घटना झाली अशी घटना वारंवार कुठेही घडायला नको. कारण हा जीविताशी खेळ असल्याचा प्रकार आहे आणि या ठिकाणी जे फायर एक्स्टिंग्विशन असेल, त्याचं ऑडिट असेल, इलेक्ट्रिकचं ऑडिट असेल, हे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जसं हॉटेलमध्ये करतात हॉस्पिटलमध्ये का करत नाही हा माझा प्रश्न आहे. हां, मी आता पाहणी केली असता ते अनेक डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी जळलेल्या अवस्थेमध्ये दिसले. आता ते माहिती पडेल की कुठला रेकॉर्ड त्या ठिकाणी होता आणि एकाच रूममध्ये आग लागली आणि त्याच्यानंतर ती पसरल्या गेली. पण जीवितहानी झाली नाही ही चांगली गोष्ट या ठिकाणी. नाही, आता ते इलेक्ट्रिक ऑडिट झाल्यानंतर ते माहिती पडेल की ती आग कशामुळे लागली. नाही, ते इलेक्ट्रिक ऑडिट झाल्याशिवाय असं हवेत बोलण्यात काही फायदा नाही. टक्के कारवाई होईल. याच्या आधी जे ऑडिट झालेलं आहे ते किती वर्षापूर्वी झालेलं आहे? ऑडिटमध्ये काय कंप्लायन्स आलं होतं ते फुलफिल केल्या गेलं की नाही? त्या ठिकाणी इलेक्ट्रिक ऑडिट जे झालेलं आहे त्याच्यामध्ये काही कंप्लायन्स असेल तर ते फुलफिल केल्या गेलं की नाही याची सगळी चौकशी आता इत्थंभूत होणार. मेडिकल वेस्ट जे असतं त्याचा विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने एक ONG जे आहे ती या ठिकाणी कार्यरत होती की नाही याचासुद्धा विषय या ठिकाणी होणार आहे. कारण हॉस्पिटलचं जे वेस्ट असतं हे उघड्यावर फेकता येत नाही नियमाप्रमाणे. तर ते जी कुठली संस्था असेल त्याची विल्हेवाट लावणारी संस्था असेल ती संस्था या ठिकाणी कार्यरत होती की नाही आणि जर कार्यरत होती तर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे हॉस्पिटलचं वेस्ट आहे जे मेडिकल सायन्समध्ये वापरलं जातं ते वेस्ट या ठिकाणी कसं का पडून होतं याचीसुद्धा चौकशी करण्यात येईल. राहिला दुर्गंधी आणि बाकीचा साफसफाईचा विषय त्याचीसुद्धा चौकशी आता यासोबतच होईल. हो, असं आहे की हा सेकंड फ्लोअर, या सेकंड फ्लोअरवरून त्यांना बाहेर काढणं जिकिरीचं काम होतं. तरीसुद्धा आग लागल्याबरोबर त्यांना बाहेर काढलं. त्यांचा जीवितहानी कुठे होऊ दिली नाही, कोणाला दुखापतसुद्धा होऊ दिली नाही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणारे जे कोणते स्टाफ होते वरती त्यांना हलवण्याचं काम केलं. त्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो. पण ज्या कोणी अधिकाऱ्यांनी या फायर ऑडिटमध्ये हलगर्जीपणा केला असेल
त्याच्यावर 100% कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर का त्याच्यावर कारवाई झाली नाही तर मी येत्या फरवरीमध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये विषय लावेल. असं जर असेल तर हे दुर्दैवी आहे. मी कलेक्टरसोबत या संदर्भात बोलतो. सिव्हिल सर्जनला सुद्धा सूचना करतो की असं मेडिकल वेस्ट उघड्यावर पडून राहू देऊ नये, कारण त्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या आरोग्यांना धोका होऊ शकतो. त्यामुळे जी कुठली संस्था मेडिकल वेस्टचा विल्हेवाट लावण्यासाठी या ठिकाणी ज्यांना कॉन्टॅक्ट दिलेला असेल त्यांचा कॉन्टॅक्ट व्यवस्थित आहे की नाही, ते काम करतात की नाही, याची सुद्धा चौकशी केली जाईल.